नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आज जे आहे गांधीनगर परिसरातील तावडेहॉटेल परिसरातील जी अतिक्रमण मोहीम सुरू झाली. आज पहाटेपासून जी महापालिकेने अतिक्रमण ही काढण्यास सुरुवात केलेली आहे. गेल्या अनेक वर्ष हा न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर कोल्हापूरच्या बाजूने याचा निकाल लागला होता आणि निकाल लागल्यानंतर जी 204 जी अतिक्रमण धारक होते, मिळकतधारक होते, त्यांनी या ठिकाणी जे अतिक्रमण केलं होतं हे पाडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यातील जे 177 होते हे अजूनही न्यायप्रविष्ट आहेत. त्यांना 25 जूनपर्यंतची जे मुदत देण्यात आलेली आहे. त्याचं उरलेली जी 27 उर्वरित आहे त्यापैकी जे निवासी सोड वगळता जे व्यावसायिक मिळकतधारक आहेत त्यांच्यावर आज मात्र महापालिकेने आज हातोडा पाडला आहे. पहाटेपासूनच पाहायला गेलं तर या अतिक्रमण मोहीम सध्या सुरू आहे. 3 पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. तर त्या बघितलं तर त्यामध्ये 3 पथकामध्ये एक पोकलँड, 3 JCB, 3 डंपरच्या साहाय्याने, तसेच बघितलं तर या ठिकाणी अतिक्रमण मोहीम सध्या सुरू आहे. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होईल असं वातावरण पहिला होतं, पण काल राजेंद्र भारूड जे कोल्हापूरचे आयुक्त यांनी भेट दिली होती. त्यांनी अतिक्रमण मिळकतधारकांशी बातचीत केली होती आणि त्यावेळी त्यांच्याची रितसर त्यांना नोटीस देऊन जे आपले मिळकती आहे त्यातील जे साहित्य काढून घेण्याची विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देत खरं पाहिलं तर मिळकतधारकांनी देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला पाहायला. म्हणजे कोणतीही परिस्थिती सध्या तणावपूर्ण बनलेली नसल्याने या ठिकाणी महापालिकेचे जे लोक आहेत या ठिकाणी आहेत, पोलीस कर्मचारी देखील आहेत, पण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं वातावरण या ठिकाणी तणावपूर्ण दिसत नाही. महापालिकेपासून पहाटेपासून चालू केलेली ही मोहीम अशीच दिवसभर सुरू राहणार आहे आणि जे उरलेलं आहे जे 177 मिळकतधारक आहेत यांचा निकाल देखील 25 जूनच्या दरम्यान 25 जूनला त्यांना मुदत दिलेली आहे. त्यानंतर देखील त्यांचे अतिक्रमण काढण्यात येणार. काही दिवसातच आपल्याला ते देखील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं पाहायला मिळेल. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.